एक दिवस शेगावात देवीदास पातुरकर नावाच्या ब्राह्मणाच्या घरी मोठा जेवणाचा कार्यक्रम होता. बंकटलाल हा शेगावातला मोठा सावकार असून तो पण तिथे कार्यक्रमाला उपस्थित होता. जेवण झाल्यावर उरलेले अन्न बाहेर टाकले गेले. तेव्हा रस्त्याच्या कडेला एक तरुण त्यांना बसलेला दिसला. त्याच्या अंगावर फाटके कपडे होते. हातात भोपळ्याची तुंबी होती आणि मातीची चिलम होती. पण त्याचा चेहरा खूप तेजस्वी होता. त्याचे डोळे शांत होते. तो खाली पडलेले अन्न उचलून खात होता. ते पाहून बंकटलाल आणि दामोदरपंत थांबले. बंकटलाल म्हणाला, "हा माणूस भुकेला असता तर त्याने अन्न मागितले असते. मग असे का खाताय?" त्याला भागवतमधली एक ओळ आठवली. खरे संत कधी कधी वेड्यासारखे वागतात. तो म्हणाला, "हा साधा माणूस दिसत नाही. चला आपण पाहूया." हजारो लोक गेले, पण हे दोघे तिथे थांबले. कारण हिरा ओळखायला जाणकार माणूस लागतो. बंकटलाल म्हणाला, "या, आम्ही तुम्हाला चांगले अन्न देतो." महाराज काही बोलले नाहीत. ते फक्त हसले. देवीदास पातुरकर यांनी वाढलेले ताट आणून ठेवले. महाराजांनी सगळे अन्न एकत्र केले आणि शांतपणे खाल्ले. त्यांना चव नव्हती, आवड नव्हती, निवड नव्हती. बंकटलालला वाटले, मी यांना वेडा समजलो, पण हे महान संत दिसत आहेत. बंकटलाल म्हणाला, "मी तुमच्यासाठी पाणी आणतो." महाराज म्हणाले, "ब्रह्म सर्वत्र आहे, तरीही जगाची रीत पाळावी लागते." तो पाणी आणायला गेला, तोपर्यंत महाराजांनी जनावरांच्या टाक्यातील पाणी प्याले. बंकटलाल म्हणाला, "अहो, ते पाणी घाण आहे." महाराज म्हणाले, "स्वच्छ आणि घाण दोन्ही देव आहे. पाणी हे देव आहे, पिणारा देव आहे, सगळीकडे देव आहे." हे ऐकून दोघे त्यांच्या पायावर पडले. पण महाराज वाऱ्यासारखे निघून गेले. आणि त्या दिवशी शेगावला कळले, एक महान संत प्रकट झाले आहेत. जो कोणी श्रद्धेने गजानन महाराजांची कथा ऐकेल, त्याला शांती मिळेल. गण गण गणात बोते, जय गजानन.